वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. काल आपण 18वा अध्याय 39व्या श्लोकापर्यंत पाहिलं होतं. 37, 38, 39 श्लोकात सात्विक, राजस आणि तामस सुखाचं लक्षण भगवंतांनी सांगितलं. आता पुढे 40व्या श्लोकात त्रिगुणांचं व्यापकता म्हणजे जगात सगळं कसं त्रिगुणावर अवलंबून आहे हे सांगतायत आता भगवान. 40वा श्लोक, 18वा अध्याय 40वा श्लोक. न तदस्ति पृथिव्यां वा देवी देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. न तद अस्ति पृथिव्यां वा दिवी देवेषु वा पुनः म्हणजे पृथ्वी, आकाश किंवा देवेषु, देवात म्हणजे स्वर्गात, देवांच्या ठिकाणी, तसेच इतरही कुठेही असे कोणत्याही प्राणी नाही किंवा असा कोणतेही पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांनी रहित असेल. म्हणजे सगळी जग हे त्रिगुणात्मक आहे. कारण प्रकृती मूळ प्रकृती, नंतर महत्त्व, अहंकार, हे जे सगळं निर्माण झालं ते पुढे 3 गुणाच्या आधाराने पंचमहाभूत आणि मग पुढे सृष्टी झाली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सत्व, रज, तम याचं कमी जास्त प्रमाणात आपल्याला आविर्भाव सापडतोच सापडतो. पूर्ण सात्विक कोणी असू शकत नाही, पूर्ण राजस कोणी असू शकत नाही, पूर्ण तामस कोणी असू शकत नाही. पण सात्विक, राजस, तामसाच्या पुढे जीवनमुक्त महात्मे असू शकतात. तर इथे भगवान मुख्य सांगतायत की प्रकृतीत उत्पन्न झालेलं जे जे काही आहे ते सगळं त्रिगुणात्मक आहे. आता पुढे सांगतायत जे सत्वरज तम हे गुण सांगितले. आता त्या सत्वरज तम गुणाच्या हिशोबाने मनुष्य जन्म हा पुण्यपापाचा साधारण बऱ्यापैकी सारखे जेव्हा होतात तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. त्या मनुष्य जन्मातही सात्विकता जर जास्त असेल तर भारतवर्षात अजून सात्विकता जास्त असेल तर चतुर्वर्णात त्यातूनही जास्त असेल तर त्यातल्या ब्राह्मण हा जन्म मिळतो. कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे जन्म किंवा ही जी शरीर त्या जीवात्म्याला प्राप्त होतात ते त्यांच्यातल्या सत्व, रज, तम यांच्या त्या जीवात्म्याच्या म्हणजे सूक्ष्म शरीरात सत्व, रज, तम याचं जे परिमाण जे असतं, प्रपोर्शन जे असतं त्या हिशोबाने मिळतात. जास्त सात्विक गुणाचा आविर्भाव असताना ब्राह्मण कुळात जन्म येतो. सात्विक, राजस हे क्षत्रिय, नंतर जास्त रजोगुणाने युक्त हा वैश्य आहे आणि म्हणजे रजतम थोडासा असा वैश्य आणि तमगुणाचा ही क्षुद्र असा जन्म मिळतो. हे आता पुढे भगवान सांगणार आहे.
आणि हे जन्म काही याच्यात माणसात भेद करायसाठी म्हणून नाहीयेत. त्या जीवानी आधीच्या जन्मात जशी कर्म केले, जशी त्याची बुद्धी झाली, जीवात्मा शरीरातनं बाहेर पडतो म्हणजे काय पडतं? अंतःकरण तत्व, मन, बुद्धी, अहंकार जे आहे, ते अंतःकरण तत्व आणि सगळी इंद्रिय. तर त्या इंद्रियांच्या जे अ, अ, इंद्रिय चे जे विषय आहेत, त्या विषयातले मन आणि बुद्धीवर कोणत्या प्रकारे संस्कार झाले, त्या प्रकारानेच देह आणि ते विषय तो जीवात्मा स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. आकर्षून घेतो म्हणता येईल आपल्याला. तर 41व्या श्लोकात आता वर्णधर्माबद्दल सांगायला भगवान सुरुवात करतील. ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणाय च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. इथे परंतप पुन्हा अर्जुनाला म्हटलेलं आहे. म्हणजे तू परंतपस्वी आहेस, म्हणजे आत्ता कर्माने जरी क्षत्रिय जरी असलास तरी त्या क्षत्रिय काय ब्राह्मण धर्माच्याही पलीकडे, कारण त्रिगुणात हे वर्ण व्यवस्था ही त्रिगुणातच आहे. त्याच्या पलीकडे निस्त्रय गुण भवार्जुन भगवान सांगतायत. अत्री महर्षींचं जे वर्णन केलंय की त्रिगुणांच्या पलीकडचे ते अत्री, आणि जिनी असूया जिच्यात नाही ती अनसूया, यांच्याच पोटी भगवान प्रकट होऊ शकतात. तर तसं त्रिगुणांच्या पलीकडे जायच्या आधी जी सर्वश्रेष्ठ अवस्था आहे ती सात्विक. त्यामुळे जन्म ही सत्वगुणांनी युक्त असा ब्राह्मणाचा जन्म हा त्यातला वरचा मानला गेलाय. तर 41व्यात भगवान सांगतात की हे परंतप तपा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणामुळे निर्णय केलेले आहेत. म्हणजे जे गुण घेऊन ते उत्पन्न झाले तशीच कर्म त्यांना अं, अं, वेदांनी सांगितलेली आहेत. म्हणजे यजन याजन अध्यापन ही सात्विक कर्म जी आहेत ती ब्राह्मण जातीला आहेत. धर्माचं संरक्षण आणि अं, धर्माच्या संरक्षणाबरोबर सगळ्या जनांचं संरक्षण ही जबाबदारी क्षत्रियांची आहे. नंतर धनार्जन करणं आणि त्याचा योग्य व्यवस्था राहणं हे वैश्य, आणि सर्व इतर वर्णाची सेवा करणं हे शूद्रांची कर्तव्य सांगितलेले. ते येईलच आता पुढे. आता त्याची स्वाभाविक कर्म कशी आहेत ते भगवान प्रत्येक जातीची ते सांगतायत. आधी ब्राह्मणाच्या स्वाभाविक कर्माचं वर्णन भगवान 42व्यात करतोय. शमोदमस्तपशौचं क्षान्तिराजवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्म कर्म स्वभावजम. शम म्हणजे मनाचा निग्रह, मनाचं शमन. दम म्हणजे इंद्रियाचं दमन. मनाचं शमन म्हणजे विषय मनात येणारच नाही, किंवा विषय मनात आला तरी ते मन शांत करून मन विषयाकडे धावणारच नाही. आणि ते शमन ही पहिली एक विषयांना बाहेर ठेवायची पहिली आपण लाईन ऑफ प्रोटेक्शन म्हणतो इंग्लिशमध्ये, तसं का पहिला हा प्रतिकार आहे. दुसरा, जरी मनात विषय शिरलेच तरी त्याच्या पुढे इंद्रियावरही ताबा, हा दम झाला. तर शम दम. त्याच्यानंतर तप. तप म्हणजे तपसंतापे आणि तप आलोचने. आलोचन म्हणजे ईश्वरा प्रणिधान, हे तप आलोचने. आणि तपसंतापे म्हणजे धर्मानी सांगितल्याप्रमाणे इंद्रिय निग्रह करण्याकरता शरीराला कष्ट झाले तरी ते कष्ट सहन करून ठराविक अनुष्ठान करणे किंवा तपश्चर्या करणे ही तप आहे. त्याच्यानंतर शौच म्हणजे अंतर्बाह्य शुद्धी, पवित्रता आहे. बाह्य शरीराची स्वच्छता एवढीच शुचिता नाहीये. दत्त महाराज सांगतात की वास घेतलेलं फुल देवाला वाहत नाही. आता ते काय अशुद्ध दिसत नाही अस्वच्छ झालेलं, पण ते वापरलं गेल्यामुळे त्याचे शुचिता भंग झालेली आहे. तर ही शुची अशुची याचा विचार फक्त तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते म्हटल्याप्रमाणे
शास्त्रविचार केलेल्यांनाच नीटपर्यंत कळून येतो. तर धर्माकरता कष्ट सहन करणे तप झालं, अंतर्बाह्य शुची ठेवणे. त्याच्यानंतर जो अ, सर्वात मोठा गुण सांगितलाय शांती, आणि त्याच्यानंतरचा गुण आर्जव. शांती आपण मागेही बघितले, दैवी संपदेच्या वेळीही बघितले, की शांती म्हणजे शांत, त्या मनात कुठलेही अ, आंदोलन नाहीत किंवा अस्थिरता नाही. आणि क्षमा म्हणजे दुसऱ्यांनी केलेला अपकाराला अ, वर अ, अ, हल्ला न करता किंवा त्याचा प्रतिरोध न करता ते सहन करणं म्हणजे क्षमा आहे. पण शांती ही त्याच्या पुढची आहे. शांती म्हणजे तिथे सहन करणं नाही, तिथे तितिक्षा आहे. तितिक्षा असल्यामुळे दुसऱ्यांनी काही वाट आपलं वाईट केलं ही भावनाच नाही, त्यामुळे ती क्षमा जी आहे ती शांतीयुक्त क्षमा ही शांती आहे. तर ही त्याच्याकडे आहे. आपण जे दैवी संपत्ता बघितली ती सगळी सात्विक संपत्तीच आहे, आणि ती ज्याच्यात असेल तोच ब्राह्मण. तर शांती, आर्जव हे सांगितलेलं आहे. आणि आर्जव म्हणजे आपण आधी बघितलं की सरलता आहे मनाची. आणि ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. त्याच्यानंतर वेद, शास्त्र किंवा ईश्वर यांच्यावर आस्तिक्य म्हणजे वेदावर विश्वास, याला आस्तिक्य म्हणतात. नुसतं देवावर विश्वास हे आस्तिक्य नाही आहे. कारण आपल्या शास्त्राप्रमाणे बौद्ध किंवा जैन मत ही नास्तिक मानलेली आहेत. आता जैन हेही देवाला मानतात, पण तरी बौद्ध लोक बुद्धावताराला तरी देव मानतात, पण तरीही ते आस्तिक मानलेले नाहीत. कारण आस्तिक्य म्हणजे वेदांवर श्रद्धा, म्हणजे वेद हे ईश्वर स्वरूप आहेत, आणि त्यात जे काही सांगितलंय ते अनुकरणीय आहे, आणि त्याचं अनुकरण करण्याची वृत्ती ही आस्तिक्य आहे. तर आस्तिक्य, त्याच्यानंतर वेदशास्त्र आणि त्या संबंधी श्रुती, स्मृती, पुराण जे काही आहे, ज्याच्यात द्वारे ईश्वराचा परोक्ष साक्षात्कार आपल्याला, परोक्ष ज्ञान आपल्याला करून घेता येतं, त्या सगळ्याचं अध्ययन आणि अध्यापन. आणि त्याच्या पुढे जाऊन ब्रह्मतत्वाचा म्हणजे परमात्म तत्वाचा अनुभव घेणं, हे सगळं ब्रह्मकर्म स्वभावजम. हे स्वभावाप्रमाणे ब्राह्मणाची स्वभावाप्रमाणेची कर्मे म्हणजे स्वाभाविक कर्म आहे. कारण मुळात त्या जीवाचा ओढ तिथेच असेल, म्हणून त्या जन्मात तिकडेच त्याची कर्तव्य ही त्याच्या आंतरिक ओढीच्या हिशोबाने घालून दिली गेलेली आहेत. आता क्षत्रियाचे धर्म सांगतील, स्वाभाविक धर्म 43व्या श्लोकात. शौर्यं तेजो धृतिर्द्राक्षं युद्धे चाप्य युद्धे च अपि अपलायनम् ज्ञानमीश्वरभावस्य क्षात्रं कर्म स्वभावजन्. शौर्य, शूरता, तेज, धैर्य, चातुर्य, दार्क्ष म्हणजे चातुर्य, आणि दक्षता म्हणजे अलर्ट राहणं, आपण जे म्हणतो ना तसं. आणि युद्धे चाप्यपलायनम म्हणजे युद्धेच अपि अपलायनम म्हणजे युद्धातनं पलायन न करण्याची वृत्ती. मृत्यू जरी आला तरी हरकत नाही, पण हे मागे फिरत नाहीत. आणि त्याच्या पुढे दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम. आणि दान देणं आणि ईश्वर भावश्च म्हणजे इथे आता आसुरी संपत्तीमध्ये ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी ही आसुरी प्रवृत्तीची लक्षणं सांगितलेली आहेत. पण तिथे मी ईश्वर आहे म्हणजे मलाच सगळं मिळायला पाहिजे, ईश्वर मी आहे आणि मीच भोगी आहे, हे एकत्र करून सांगितलेलं आहे.
इथे जे ईश्वर भाव जो आहे, तो ईश्वर भाव अ, हा म्हणजे ईश्वराचं कार्य काय आहे, की सकळ जीवांचा प्रतिपाळ करणं हे ईश्वराचं कार्य आहे. विष्णूंचं कार्य हे प्रतिपालकाचं कार्य आहे. तो अभिमान मनात घेणं, ह्या सर्व जीवांची आपल्या सत्तेखाली असलेल्या आपल्या क्षेत्रात, आपल्या कार्यक्षेत्रात येणारे जे जे जीव आहेत, त्याच्या संरक्षणाची, त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी माझी आहे. हे ईश्वरत्व इथे ईश्वर भाव हा अपेक्षित आहे. म्हणजे खरा क्षत्रिय स्वतःपुरता विचार करू शकत नाही. मी, माझं कुटुंब एवढी त्याची वृत्ती नसते. वसुधैव कुटुंबकम हे ब्राह्मवृत्तीने जसं होतं तसं क्षात्रवृत्तीने होतं, की सगळ्या जीवांचं संरक्षण, माझंच संरक्षण असं नाही. आणि सगळ्या जीवांचं संरक्षण होण्याकरता माझा जीवही मी पणाला लावेन. म्हणजे माझ्या व्यक्तिगत संरक्षणापेक्षा सर्व जगाच्या संरक्षणाची ज्याची वृत्ती आहे तो खरा क्षत्रिय आहे. आणि त्यामुळेच क्षत्रियांना युद्धात मृत्यू आला तर मुक्ती आहे. कारण देहभाव गेलेला आहे. देहाच्या पलीकडचा तो विचार त्यांच्या मनात आहे, की माझं हे कर्तव्य आहे आणि ह्याने मी माझ्या लोकांचं संरक्षण करतोय, हा ईशभाव त्यांच्यात आहे. स्वार्थ गेला तिथे. सर्वभूत हिते रता ही वृत्ती आली तिथे आणि त्यामुळे मुक्ती आहे त्यांना. तर हे दानम ईश्वर भावश्च क्षात्र कर्म स्वभावजम, क्षत्रियांचे स्वाभाविक कर्म आहेत. आता वैश्य आणि शूद्र यांची कर्म 44व्या श्लोकात सांगतात. कृषी गौरक्ष वाणिज्यं वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. कृषी म्हणजे शेती करणं, गौरक्ष म्हणजे गोरक्षण करणं, वाणिज्य म्हणजे व्यापार करणं, हे वैश्यांची स्वभावता कर्म आहेत. यात आपल्याला एक लक्षात घेण्यासारखं आहे, की बाकी कर्माबरोबर स्पेसिफिकली गौरक्षण हे मुद्दामून सांगितले गेलेले आहे. आज जे काही वादविवाद चाललेले आहेत, गोमांस भक्षण करायला बंदी काही भागात सरकारने करायला लागल्यावर स्वतः गोभक्षण न करणारेही सांगतायत, की ज्यांनी त्यांनी जे काय खावं त्यांचं मत आहे, कशाला बंदी करायची. असे हे भुक्कड विचाराचे मूर्ख लोक आपल्या धर्माच्या किती विरोधात जातात हे त्यांना कल्पना नसते. गोरक्षण हे मुद्दामून वैश्याचं कर्म सांगितलेलं आहे आणि सर्वांचं रक्षण या हिशोबाने क्षत्रियाचंही लक्षण सांगितलेलं आहे. आणि आताताई जो असेल तो जर गायीचं हत्या करत असेल तर तिथे ब्राह्मणांनाही क्षत्र उचलायला परवानगी दिलेली आहे. इतकं गोरक्षण महत्वाचं आहे. तर कृषी, गोरक्षण, वाणिज्य हे वैश्यकर्म स्वभावजन. आणि परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. परिचर्यात्मक जे कर्म आहे ते सगळं शूद्रांचे स्वभाव लक्षण. सेवा धर्म हा शूद्रांचा स्वाभाविक धर्म आहे. कारण तमोगुणाच्या प्रादुर्भावामुळे बुद्धीच्या कामापेक्षा कोणीतरी सांगितल्याप्रमाणे करणं हे त्या तमोगुणाला त्यातल्या त्यात सोपं आहे. अर्थात या सगळ्याचा अर्थ असा कोणीही घेऊ नये की हे जातीभेद आपण पसरवतोय. संत महात्म्यांनी सांगितले भेदाभेद अमंगळ. आपण फक्त हे पाहतोय, गीतेचा खरा अर्थ ज्याला कळला त्याला पंडित, गौ, श्वान हे सगळे सर्वत्र समदर्शिना तो होतोय. त्यामुळे गीता भेद निर्माण करते असं जर कोण म्हणत असेल तर तो मूर्खपणा होईल. पण कोणत्या प्रकारच्या कर्माने कोणत्या प्रकारचा जन्म येतो आणि त्या कर्मात कर्तव्य काय हा मूळ उद्देश आहे. प्रत्येक जीवाला त्याच्या याती संस्थेमधून वर जाण्यासाठी मार्ग सुकर आहे हे जर कळलं तर हा कमी, हा जास्त, कमी जास्त कुठे नाहीच आहे. ईश्वराने जी सृष्टी केली आहे
त्या सृष्टीच्या आत तोच बसलेला आहे. जो राम दशरथ का बेटा वही राम घट घट में लेटा म्हणतात. तसं तो प्रत्येकाच्या हृदयी तोच आहे. पण बुद्धी, मन आणि इंद्रिय जी आहेत, जी त्या क्षेत्राचा भाग आहे, ते क्षेत्र जर मलिन असेल, तर त्या क्षेत्र मलिनाला त्या प्रकाराने नांगरलं गेलं पाहिजे, जसं क्षेत्र आहे. त्यामुळे क्षेत्रज्ञ सर्वत्र सारखा असल्यामुळे भेद कुठेच नाही. पण मनबुद्धी ही मायेच्या राज्यातली आहे. तिची शुद्धी केल्याशिवाय क्षेत्रज्ञ प्रकट होत नाही. तिची शुद्धी त्याच्यात सत्वरजतमाचं प्रमाण किती आहे त्याच्यावरून त्या शुद्धीची कर्म जी सांगितले तोच धर्म आहे. आणि हेच आता 45व्यात सांगतायत भगवान. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतसिद्धिं यथा विंदन्ति तच्छृणु. आता मागेही भगवंतांनी सांगितले परधर्म भयावहा. आजकाल आपण बघतो क्षुद्रांच्या मुंजी करून त्यांना गायत्री मंत्र किंवा स्त्रियांना गायत्री मंत्र म्हणायला देतात. एक तर तुम्ही धर्म माना किंवा मानू नका. न मानलेलं एक वेळ परवडलं, कारण नास्तिक जे असतील त्यांना कुठेतरी ती एक जाणीव असते की काहीतरी शक्ती आहे. ती एकदा प्रकर्षाने जाणीव झाली, आपल्या प्रयत्नाच्या पलीकडेही काही क्षेत्री आहे. तर ते श्रद्धेने मग पुढे धर्माप्रमाणे एखाद्या सत्पुरुषाच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वतःचं कल्याण कदाचित अतिवेगाने करू शकतात. पण धर्माचा विपर्यय करणारे, परधर्म घेण्याचं शिकवणारे हा मोठा बुद्धिभेद आहे आणि त्यांनी कल्याण नाही, अकल्याण आहे. आपण मागेही कदाचित थोडं बघितलं होतं की गायत्री मंत्रात जी 7 ठिकाणं आहेत ते सप्तचक्राच्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांच्या शरीराची रचना वेगळी आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी जे स्वाधिष्ठानाच्या ठिकाणी पुरुषाला लिंग आहे, स्त्रियांना तिथे वेगळ्या शाळुंख आहे. त्यामुळे गायत्री मंत्राचा तिथे विपरीत परिणाम होतो. गर्भाशयाचे विकार होणं, गर्भाशय काढून टाकण्याची ऑपरेशन्स होणं, यांच्या संख्या जर बघितली तर त्याच्यात ह्या ओंकार किंवा गायत्री मंत्राचा जप करणाऱ्यांची संख्या जास्त जाऊन येते. तसंच थायरॉइड्स बद्दल. स्वरयंत्र थायरॉइड्स हे आपल्या विशुद्धी चक्रात स्त्री आणि पुरुषांच्यात भेद आहे म्हणून तर आवाजात भेद आहे. तर त्यामुळे तिथेही काही वेगळे परिणाम होऊ शकतात. असो, हा वेगळा विषय आहे. पण मुख्य सांगायचं म्हणजे भगवंत जेव्हा सांगतात 16व्या अध्यायात तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते, तर शास्त्रातली अर्धी गोष्ट घेतली आणि अर्धी टाकली याच्यापेक्षा न केलेलं बरं. त्यामुळे जर पाळायचं असेल तर पूर्ण त्याप्रमाणे पाळलं पाहिजे. तर आता 45व्यात भगवान काय सांगतायत तर स्वे कर्माणि अभिरतः म्हणजे अभिरत म्हणजे पूर्वीपासून रत, तो करायची उत्सुकता असून ते करताना करायच्या आधी ती उत्सुकता आहे आणि स्वतःची जी स्वाभाविक कर्म जाती धर्माप्रमाणे दिलेली आहेत तो जर तत्पर अभिरत असेल त्या तत्परतेने तर असा नर समसिद्धी, सत सिद्धी म्हणजे परमात्म्याची सिद्धी त्याला प्राप्त होते. आणि स्वकर्म निरत असं राहिलं तर आपल्या स्वाभाविक कर्मात रत राहिलं तर तो मनुष्य असं स्वकर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो. ती रीती तू ऐक असं भगवान आता म्हणतात. अ, 45वा श्लोक झाला. आता 46वा श्लोक. आता ती रीती परमसिद्धीला कसा प्राप्त होतो ती रीती भगवान सांगतायत. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं वैन्दन्ति मानवः. म्हणजे यत प्रवृत्तिर्भूतानां म्हणजे भूतानां म्हणजे सर्व प्राण्यांचे.
येतं म्हणजे ज्याच्यापासून म्हणजे परमेश्वरापासून अ, उत्पत्ती सगळी जी प्रवृत्ती होणे म्हणजे अ, उत्पत्ती होणे, त्याच्या निर्मितीला कारण होणे. ती परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झालेली आहे आणि येन सर्वमिदं तत म्हणजे येन ज्या परमेश्वराने येन म्हणजे ज्याच्यानी म्हणजे या परमेश्वराने सर्व इदम सगळं हे जे इदम म्हणून आपण इदम शरीरम कौंतेयम भगवान म्हणतात. म्हणजे हे म्हणून जे जे म्हणता येईल ते सगळं म्हणजे जग म्हणजे क्षेत्र आहे. ते सगळं क्षेत्र जे सर्व इदम जे समस्त जग जे सगळं ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड जरी धरली तरी ती जी सगळी आहेत ती ती ज्यांनी व्याप्त आहेत त्या परमेश्वरांनी व्याप्त आहेत. त्या परमेश्वराची स्वकर्मणा तमभ्यर्चम आपल्या स्वकर्मानी स्वाभाविक कर्मानी शास्त्रांनी घालून दिलेल्या कर्मानी जो पूजा करतो सिद्धीम विंदंती मानवा तो मनुष्य सिद्धीला प्राप्त होतो असं भगवान सांगतायत. म्हणजे कर्मयोग जो आहे आपण बऱ्याच वेळा एक फॅशन झालेली आहे कर्मठ कर्मठ म्हणून म्हणण्याची. पण कर्मठ ही काही वाईट गोष्ट नाहीये. कर्माशी एकनिष्ठ जो आहे तो कर्मठ आहे आणि हे कर्म म्हणजे ईश्वराची पूजा आहे. स्वकर्म कुसुमांची अंजली वाहतो जगदीश्वरा असं ज्ञानेश्वर माऊली म्हणालेले. ते कर्म ही पूजा आहे ईश्वराची. जेव्हा ते कर्म ईश्वर प्रित्यर्थ होतं किंवा ते कर्म ईश्वर करतोय म्हणून होतं किंवा कर्माच्या फलाची आसक्ती न करता तस्मात् शास्त्रम प्रमाणे ते या प्रमाणाने नुसतं कर्म होतं तेव्हा ती ईश्वराची खरी पूजा आहे. आणि अशी पूजा ज्याच्याकडनं घडते तो परमसिद्धीला प्राप्त होतो. तो पुरुष परमसिद्धीला प्राप्त होतो. आता अं, पुन्हा मागेही भगवंतांनी सांगितलेलं की स्वधर्मात निधन आलं तरी चालेल पण परधर्म भयावह आहे. म्हणजे ते निधनापेक्षाही भयंकर आहे परधर्माचं पालन. तर त्या त्याला साजेसा असं हा आता पुढचाही श्लोक आहे. श्लोक 47. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. म्हणजे उत्तम प्रकारे जर दुसऱ्याचा धर्म आचरला म्हणजे आता समजा अर्जुनाने युद्ध टाळून कुठे भिक्षा मागत फिरून तपश्चर्याला बसला असता तरी ते करण्यापेक्षा वैगुण्य असलेला आपला धर्म श्रेष्ठ आहे. आपला धर्म आपल्याला नीट करता नाही आला तरी ते करण्याचा प्रयत्न करणं हे दुसऱ्याचा धर्म चांगल्या प्रकारे करण्यापेक्षाही मोठं आहे. हे पुन्हा एकदा भगवान अगदी काळ्यावरची पांढरी रेघ किंवा पांढऱ्यावरची काळी रेघ अशा अगदी निश्चितपणे समजावून देत आहेत. कारण काय आहे, पुढे सांगतायत की स्वभावाने स्वभाव त्याचा जसा असेल जीवात्मा ज्या संस्काराचा बनलेला असेल तसा त्याचा जन्म आहे आणि त्या संस्काराप्रमाणे त्याची नेमून दिलेली स्वधर्म रूप कर्मे आहेत. ती कर्मे केल्याने माणसाला पाप लागत नाही. म्हणजे जरी क्षात्रधर्मात दुसऱ्याची हत्या झाली तरी ती हिंसा होत नाही, ती अहिंसाच राहते. हे स्वधर्म करण्याचं फळ आहे आणि त्यातनं बुद्धी शुद्ध होते. आणि म्हणून आता म्हणजे एक तर स्वधर्म आचरण करण्यात युद्धात कोणाची हिंसा करणं ही काही अलिप्तपणे कर्मासाठी केली तर ती हिंसा ठरत नाही हेही सांगितलं. पण आता त्याच्याही पुढचं सांगतात 48. सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता. सहज जे कर्म आलेलं आहे म्हणजे सहज याचा अर्थ
कष्ट न करता असं नाही. सहज म्हणजे म्हणजे जन्म. जन्माबरोबर आपल्याला जी कर्तव्य लागू झालेली आहेत, ती कर्म सदोष जरी वाटली, तरी अपि न त्यजेत. कारण सर्वारंभा ही दोषेण धूमेना अग्नी इव आवृता. म्हणजे सर्वारंभ परित्यागी हा असा भक्ताचं वर्णन भगवंतानी केलेलंच आहे. तर इथे पुन्हा भगवान सांगतायत. आता इथे पुन्हा कौंतेय म्हटलेलं आहे. कुंती मातेची पुन्हा अ, अ, तिथे आठवण करून दिलेली आहे. कारण पूर्ण आयुष्य कर्तव्य कर्म, बाहेरची परिस्थिती कितीही वाईट असताना आपलं कर्तव्य कर्म कधीही कुंती मातेने सोडलेलं नाही. याचं उदाहरण एवढं मोठं आहे. द्रौपदीचा अपमान झाल्यानंतर युद्ध व्हावं हे जशी भगवंतांचाही संकल्प होता, तशी कुंती मातेनेही आपल्या मुलांना सांगितलेलं आहे की अन्यायाच्या विरुद्ध लढणं, धर्मानी जे आपलं आहे ते मिळवणं, हा क्षात्रधर्म तुम्हाला स्वीकारलाच पाहिजे. युद्ध झालं, कौरव मारले गेले, पांडवांची सेना, पांडवांचे पुत्र मारले गेले. त्याच्यानंतर ज्या धृतराष्ट्रामुळे हे सगळं घडलेलं आहे, तो धृतराष्ट्र जेव्हा विदुरांच्या उपदेशाने वनात जायला निघाला, तेव्हा कुंती माता त्यांच्या बरोबर निघालेली आहे. आणि सांगते काय कुंती माता, की माझ्या पतिदेवांचे ज्येष्ठ बंधू पितुस समान म्हटलेलं आहे. त्यामुळे हे श्वशुर समान म्हणजे मला हेही पित्या समान आहेत. तर त्यामुळे ते जर वनात चालले तरी त्यांच्या सेवा करायला मला जाणं आवश्यक आहे. ही धर्मभावना आहे. धर्म साक्षात धर्मराज जे आहेत, यमधर्म जे पूर्ण सर्व देवतांमध्ये धर्माचं ज्ञान असलेले आणि भागवतामध्येही एक यमधर्म स्वतः आहे. त्यांच्या अंश घेऊन धर्मराजाला जन्म देणारी ही माता स्वतः किती धर्मवान आहे हे आपल्याला यातनं कळतं. तर म्हणून कुंतीचं कौंतेय असं भगवंतानी ते अर्जुनाला संबोधलेलं आहे. आणि ते म्हणतात, हे म्हणून हे कौंतेया कुंतीपुत्रा, सदोष जरी असलं तरी स्वाभाविक आपलं कर्म सोडून दुसरा कर्म करायला जाऊ नये. कारण धुराने जसा अग्नी झाकलेला असतो, तसेच सर्व कर्म कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. कारण निर्दोष असं कर्म कोणतं होऊ शकत नाही. कुठेतरी एकतर संपूर्ण अचूक किंवा दोषरहित असं काही या प्रकृतीत असूच शकत नाही. कारण सर्व दोषरहित हे सर्व गुणरहित असल्यासारखं आहे. आणि सर्व गुणरहित हा फक्त परमात्मा आहे. त्यामुळे प्रकृतीतली कार्य जी आहेत ती सदोष असणारच. कितीही कोणतंही मोठं कार्य झालं तरी यशस्मृत्याच्या नामोक्त्या म्हणून आपण सुरू करून ते विष्णूंच्या स्मरणाने सगळं कर्मातले दोष दूर होतात. किंवा प्रमादात कुर्वन्ताम कर्म प्रत्यवेतद्वरेषु यत् स्मरणात देव तद्विष्णू संपूर्णास्याद इति स्मृती. हे जे आपण म्हणतो की कर्म करून झाल्यावर विष्णू स्मरणाने त्याची सांगता होते, ही प्रार्थना करावी लागते. कारण दोषरहित असं कोणतंच कर्म नाहीये. पण जसं धूर जरी असला तरी त्या धुराच्या आत आग असते. म्हणून जर अग्नीपर्यंत पोचायचं असेल किंवा अग्नीचा जर फायदा घ्यायचा असेल तर धुराला घाबरून अग्नी टाकून देण्याचा मूर्खपणा करून चालत नाही. तसं आपल्या धर्म करताना वरकरणी सदोष वाटत असेल किंवा काही त्रासही होत असेल तरी स्वधर्म सोडू नये हे भगवान इथे सांगतात. एक श्लोक अजून घेऊ, 49वा, आणि आपण आज थांबू. 9:37 झालेले. आता हे धर्माप्रमाणे चालणं हे सांगितलं आणि पुन्हा आठवण करून देत आहेत. संन्यस्त वृत्ती ठेवून हे जर केलं
तर त्याची सिद्धी तर परमात्म सिद्धी कशी प्राप्त होते हे सांगण्यासाठी 49वा श्लोक सांगतात भगवान. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहः नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. असक्त म्हणजे आसक्तीरहित बुद्धी असलेला, निस्पृह, अमुक मला पाहिजे अशी काही कशाबद्दल स्पृहा नाही. आणि जिथे निस्पृह सांगितलंय तिथे हाही रेफरन्स देत आहेत. सुखेषु विगत स्पृहा, तसं दुःखेषु अनुद्विग्न मना हेही यात हिडन आहेच. त्यामुळे वाईट नको असणं हीही स्पृहा नाही, चांगलं हवं असणं हीही स्पृहा नाही. नैष्कर्म्य सिद्धिं परमा, नैष्कर्म्य सिद्धी तो जो असक्त किंवा स्पृहारहित असा तो जितात्मा म्हणजे आपलं मन इंद्रियावर ताबा असलेला, जिंकून घेतलेला आहे असा पुरुष संन्यासेनं, कर्तृत्व भावनेपासून लांब राहून खरा संन्यास प्राप्त होऊन परमाम सिद्धिं परमाम अधिगच्छति, म्हणजे नैष्कर्म्य सिद्धिं परमाम अधिगच्छति. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे कर्माच्या पलीकडे जाणं, कृतकृत्य अवस्था. तिथे करायचं काही राहिलं नाही, आणि जिथे करायचं काही राहिलं नाही तिथे संसार संपला आणि तो आत्मस्वरूप महात्मा झालेला आहे. तर असा सर्व आसक्तीरहित बुद्धी असलेला, निस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला, मनसहित इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला मनुष्य संन्यास योगाने, म्हणजे तो विचाराने संन्यास असेल, संख्या योगाने किंवा योगाने संन्यास असेल, मुख्य संन्यासाचा अर्थ आलिप्त आहे. त्या फलाची इच्छा नाही, कर्माबद्दल संग नाही, आणि सर्व कर्तृत्व ईश्वराचं ही बुद्धी आहे. त्या श्रेष्ठ पुरुषाला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. आज इथेच थांबू, प्रार्थना घेऊन. आपला 18वा अध्याय 49वा श्लोक झालेला आहे. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.